1+ आहे काय ओमकार. अवांतर चेंडूने सुरुवात केलेली आहे ती म्हणजे शिवनेरीच्या गोलंदाजाने. शुभम खेळतोय संघासाठी. पहिला बॉल आणि हा एक एज झाला आणि डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव या चेंडूवर देखील. हा गोलंदाज आपण जसं बघू शकतोय, गोलंदाजीची त्याची जी गती आहे ती खरंच खूप छान आहे. शुभू काय करतात या बॉलवरती बघूया. आणि आणखी एक वाईड चेंडू, अवांतर धाव आणि डिक्लेअर झोनमध्ये देखील हा चेंडू जातोय. एक बॉल आणि 5 धावा देखील झालेल्या आहेत वकांडा फॉरेवर या संघाच्या. आपण पाहू शकता अवांतर चेंडू त्यांनी टाळल्या पाहिजेत, कारण रनांचा जो प्रेशर असतो तो खरंच खूप मोठा असतो. शुभू यांनी हा पुढचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि चांगली अशी किपिंग. मोठा झटका. 3 बॉल नंतर धावसंख्या होते ती म्हणजे 6 वकांडा फॉरेवर या संघाची. चौथा बॉल टाकतोय बॉलर आणि आणखी एक वाईड चेंडू. दिशा मिळत नाहीये गोलंदाजाला, दिशाहीन गोलंदाजी आपण म्हणू शकतो. एक विकेट जेव्हा रनआउटच्या रूपाने मिळाली होती त्यानंतर प्रेशर करण्याचा प्रयत्न केलेला हवा होता आणि आउट दिलेला आहे. 6 अलाउड नाहीये. चार बॉल 7 धावा. ओंकार हांडे याची जागा भरून काढण्यासाठी येतोय, तो म्हणजे चार बॉल 7 धावा. 5वा चेंडू घेऊन येतोय रायगड संघाचा गोलंदाज. पाहूया या बॉलवरती काय होतंय. आणि प्लम झालेले आहेत. उत्कृष्ट असा चेंडू होता, फुल लेंथ चेंडू. एक धाव या चेंडूवरती मिळते. 5 बॉलमध्ये 8 धावा वकांडा फॉरेवर या संघाच्या. 2 विकेट त्यांनी घालवलेल्या आहेत. तरी देखील शुभू जोपर्यंत आहे तोपर्यंत धावसंख्या वाढेल अशीच इच्छा असेल वकांडा फॉरेवर या संघाची. बघूया शुभू काय करतायत. या चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला होता सरळ क्षेत्ररक्षकाकडे आणि या चेंडूवरती देखील कोणतीही धाव नाहीये. आणि 1 ओव्हर नंतर वकांडा फॉरेवर या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. रायगड संघाने आपण म्हणू शकतो की अवांतर वाईड नोच्या रूपाने भरपूर धावा खर्च केल्या, तरी देखील त्यांनी बऱ्यापैकी रोखण्यामध्ये यशस्वी झाले ते फलंदाजांना आणि 8 धावांवरतीच ही ओव्हर समाप्त केली आहे. रायगड संघाच्या गोलंदाजांनी चांगली कमबॅक आपण म्हणू शकतो रायगडद्वारा. एका ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करतायत ते म्हणजे रायगड आणि वकांडा फॉरेवर. नक्कीच त्यांची इच्छा असेल की त्यांनी धावसंख्येचा जितकी ते वाढवू शकतील तेवढी वाढवण्याची त्यांची. आणि लेगच्या दिशेने आठवलेला चेंडू उत्कृष्ट अशी
फिल्डिंग आणि कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. दुसरा चेंडू आणि विकेट किपिंग आपण म्हणू शकतो मिस या ठिकाणी एक होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, डॉट होऊन देखील एक धाव मिळते ती म्हणजे रायगडच्या संघाला. 2 बॉल नंतर धावसंख्या होते ती म्हणजे 9. वकांडा फॉरेवर संघाची आपण म्हणू शकतो त्यांना गिअर शिफ्ट करायला लागतील, धावसंख्येची गती वाढवायला लागेल. कारण आपण बघू शकतो की कमीत कमी 50 ते 60 धावा जेव्हा आपण देतो तेव्हा कुठेतरी सामन्यामध्ये पारडं जड असतं जेव्हा टीम खेळायला येते. दुसरा चेंडू घेऊन येतात तो म्हणजे आणि पुन्हा एकदा विकेट किपिंगचा मिस आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये गेली आहे. 3 बॉल नंतर धावसंख्या होते ती म्हणजे 10. खरंच अवांतर धावा देऊन देखील रायगड संघाने कमबॅक केली आहे. ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण आणि 1 धाव येते या चेंडूवरती आणि 11 धावा 4 बॉल नंतर वकांडा फॉरेवर या संघाच्या. चौकांचा दुष्काळ आपण म्हणू शकतो पडलेला दिसतोय. एकही चौकार आपल्याला बघायला मिळालेला नाहीये या सामन्यामध्ये अजून. शुभू असताना हे दुर्मिळच आपण म्हणू शकतो. स्टेप आउट करून कव्हरच्या दिशेने फटका मारलेला आहे. पुन्हा एकदा कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. लेग साईडच्या दिशेने मारलेला चौकार. गाणं धावसंख्या होते ती म्हणजे 15. तिसरे षटक म्हणजे चॅलेंज ओव्हर. आदित्य घेऊन येतोय ही ओव्हर. पाहूया वकांडा काय करते. आणि ह्या बॉलवरती मला वाटतं की फलंदाजाला खरंच काय कळलं नाहीये. फ्लायटेड डिलिव्हरी होती, कोणतीच आयडिया फलंदाजाला नाहीये. निर्धाव चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. कॅच एक मिस झालेली आहे आपण म्हणू शकतो. झटका लागू शकला असता या बॉलवरती पण तरी देखील एक रन आली या बॉलवरती. 2 बॉल नंतर धावसंख्या होती ती म्हणजे 17. शुभू नक्कीच प्रयत्न करतील की चॅलेंज ओव्हर मध्ये या ओव्हरचा त्यांनी शुभम नक्कीच प्रयत्न करतील की ह्या ओव्हरचा पुरेपूर फायदा उचलू शकतील ते. फ्लायटेड डिलिव्हरी स्लो होता आणि हा चौकार डीजे. शुभने ऍक्सिलरेटरवरती पाय ठेवलेला आहे, गिअर चेंज केलेला आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये. बॉलर हा बॉल जो टाकतोय तो खूप गती कमी देतोय आणि शुभमला खरंच खूप मदत होते. पुढचा चेंडू स्टेप आउट करून मारलेला जो दुष्काळ बघायला मिळत होता तो थांबलाय आणि चॅलेंज ओव्हर मध्ये रणगती वाढलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की शुभम काय क्वालिटीचा प्लेअर आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट, पुन्हा कव्हरच्या दिशेने फटका आणि चौकार.
राजगडचा संघ डीजे व्यस्त होता या षटकामध्ये खरंच, आणि हा फॉर्म त्यांनी ठेवला पाहिजे. पुन्हा कव्हरच्या दिशेने पुन्हा चौकार. म्हणू शकतो की वकांडा फॉरेवर संघाचं पायरं जड होते. लेगच्या दिशेने हा टोलवलेला फटका आणि एक धाव या चेंडूवरती येते. शुभम स्ट्राईक वरती येतोय. पाहूया, वकांडाच्या दृष्टीने एक चांगला संकेत दिसतोय. रिव्हर्स आणि 2 धावा डिक्लेअर. स्ट्राईक वरती रनांची गती जी आहे ती वाढवली होती चॅलेंज ओव्हर मध्ये. बघूया बॉल वरती काय ते स्टेप आउट करून मारलेला कोणत्याही षटकात 5वा चेंडू घेऊन येतोय. गुडघ्यावरती बसून लेग साईडच्या दिशेने मारण्याचा फटका होता. हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरले ते आपण म्हणू शकतो. पण काही नाही, शुभम यांनी खरंच चांगली उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे. स्टेप आउट करून फुलटॉस बनवला, परंतु कनेक्ट करता 65 धावांचा लक्ष्य. वकांडा फॉरेवर या संघाने पहिल्या 2 ओव्हरमध्ये तितक्याशा धावा जमा केल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी रणगती वाढवली आणि चॅलेंज ओव्हरचा खरंच पुरेपूर फायदा करून घेतला. कंटिन्यू 4 चौकार त्यांनी मारले होते. 34 धावा त्यांनी कुठल्या होत्या त्या ओव्हरमध्ये, आणि या तिसऱ्या ओव्हरच्या बळावरती त्यांना ओंकार बॉल दिलाय का? ओंकार जुना बॉल कुठे गेला? ओंकार जुना बॉल स्टेज जवळ जमा करायचा कृपा करून, कुणाकडे असेल. मिळालेला आहे, धन्यवाद. रायगड हा संघ 61 धावांचं लक्ष आव्हान त्यांच्या समोर आहे. पाहूया काय करतात ते. हा रनचेस करत खूप
शिवनेरी या संघाने चॅलेंज ओव्हरसाठी ओंकार हांडे याची निवड केलेली आहे. लेगी नितीन लेगी म्हणून येत आहेत त्यांचे पहिले षटक वाकांडा फॉरेवर कडून घेऊन येतात ते म्हणजे शुभू. शिवनेरी संघ 61 धावांचं लक्ष घेऊन येतोय. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने धावांतर धाव मिळते शिवनेरी या संघाला. पहिला चेंडू शुभू यांनी टाकलेला फ्लायटेड डिलिव्हरी होती, ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला आहे. गटाळाचं चित्र मिळतो तो म्हणजे उत्कृष्ट असा हा बॉल. चेंडू उत्कृष्ट असा शुभमने टाकलेला, कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. ऑफ्टर होता हा फलंदाज. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलावला आणि हा देखील पाठलाग करतो तेव्हा आपण अशाच एका सुरुवातीची अपेक्षा करत असतो. पुढचा चेंडू लेग टर्न आणि हा देखील वाईड. आणखी एका धावेची भर पडते राजगड शिवनेरी संघाच्या खात्यामध्ये. शुभम यांची ओव्हर तितकीशी चांगली जात नाहीये, महागडे ठरतायत ते. कमबॅक करतात का बघूया. चांगला चेंडू होता आणि कोणती धाव या चेंडूवरती येत नाहीये, कोणती धाव या चेंडूवरती येत नाहीये. चौथा चेंडू मार्गस्थ शुभू टाकतायत. चांगला चेंडू होता आपण म्हणू शकतो हा वाईड, परंतु बॅट्समन बाजूला झाला. फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता शुभूने, पण बॅट्समन चतुर बाजूला झाला आणि वाईड मिळाला आपल्याला शिवनेरीच्या संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा लेग टर्न, कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. डॉट जातो हा चेंडू. 11 धावा 5 चेंडूंनंतर. वाईड प्लस 1 होता, 12 धावा झाल्या. शेवटचा चेंडू शुभू घेऊन येत आहेत. या चेंडूवरती बीट झाले बॅट्समन, कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. पहिल्या षटकानंतर शिवनेरी सर्व संघाचे कर्णधार कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. विक्रांत पवार यांच्याकडून सौजन्याने नाश्त्याची व्यवस्था केली गेलेली आहे. कृपा करून सर्व संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नाश्ता डिस्ट्रीब्युशन होते विक्रांत पवार यांच्या सौजन्याने. दुसरे षटक मार्गस्थ वकांडा फॉरेवर या संघाकडून. उत्कृष्ट अशी गती या चेंडूला त्यांनी दिली होती, कोणती धाव या चेंडूवरती नाहीये.
अंपायर नो चेंडू दिलाय. तीक्ष्ण नजर ओंकार याची. नो चेंडू आहे हा. कोणताही चेंडू दुसऱ्या षटकाचा झालेला नाहीये. अवांतर धाव मिळालेली आहे. रनचेस मध्ये शिवनेरी संघ खरंच चांगलं करतोय. 13 धावा झाल्या आहेत 2 ओव्हर नंतर. पहिला चेंडू अजून देखील मार्गस्थ. पहिला चेंडू बघूया काय करतोय. वकांडाचा गोलंदाज सरळ आणि एक धाव मिळालेली आहे या चेंडूवरती. चौदा धावा एका चेंडू नंतर. शिवनेरी या संघाच्या 61 धावांच्या रनचेस मध्ये खरंच चांगलं करतायत ते. पाहूया हा रनचेस यशस्वीरित्या ते पार पाडतायत काय. दुसरा चेंडू. चांगली गती या चेंडूवरती होती. ब्लॉक होल आपण म्हणू शकतो. जॉकर लेन डिलिव्हरी. 2 बॉल 14 धावा. कोणती धाव या चेंडूवरती मिळाली नाही. खरंच चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेट किपिंगचा आपण मिस म्हणू शकतो. आणि डॉट चेंडू हा देखील. 3 बॉल 14. डिक्लेअरची एक धाव मिळाली या चेंडूवरती. मिस होता विकेट किपर कडून हा. 15 धावा झाल्या. 3 बॉल 15 धावा. चौथा चेंडू घेऊन येत आहेत वाकांडाचे गोलंदाज. चांगली गती या चेंडूवरती. सरळ हा मारलेला फटका होता आणि त्याचा असे क्षेत्ररक्षण आणि मिळतोय तो म्हणजे चौकार. चौथा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला. टॅप आउट पटका. 1 धाव या चेंडूवरती. 5 धाव 5 बॉल 20 धाव. 5 बॉल आणि 20 धावा या चेंडूवरती. या 5व्या बॉल नंतर दुसऱ्या षटकाच्या. शेवटचा बॉल बघूया काय करतोय गोलंदाज वाकांडाचा. खूप रॅपिड होता हा बॉल. सरळ मारला होता. 1 धाव या चेंडूवरती देखील आलेली आहे. 2 षटकांनंतर 21 धावा. शिवनेरी संघाने 2 ओव्हर 21 धावा 61 टुनी. चॅलेंज वर घेऊन येतोय तो म्हणजे ओंकार हांडे वकांडा बरोबर संघाकडून. पाहूया काय करतोय ओंकार. ही ओव्हर खरंच खूप महत्त्वाची असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. दोन्ही टीम या ओव्हरकडे बघत असतील की कसं युटिलायझेशन करायचं चॅलेंज ओव्हरचं. कारण या ओव्हरमध्ये सामना एकतर शिवनेरीच्या पारड्यात जाईल किंवा वकांडाच्या दिशेने झुकेल. या ओव्हरमध्ये खरंच जवळजवळ 20 ते 25 धावा कुटण्याची आवश्यकता आहे जर एक हाती हा सामना जिंकायचा आहे शिवनेरी संघाला. ओंकार घेऊन येतोय. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं षटक. डबल होणार आहे धावा. पहिला चेंडू फ्लायटेड स्लो आणि मिस म्हणू शकतो आपण. चांगला डिलिव्हरी होती. टाइम झाला नाही परंतु 1 धाव डिक्लेअर येते मागे. 23 धावा पहिल्या बॉल नंतर शिवनेरी संघाच्या. ओंकार घेऊन येतोय दुसरा बॉल. शिवनेरी संघाला खरंच गरज आहे चौकारांची.
डबल होतील रन. स्टेप आउट केलाय, वाईट चेंडू. ह्या बॉलला देखील 2 धावा येतील कारण डबल धमाका ओव्हर आहे. ओंकार पाहूया विकेट घेण्यात. अजून फ्लाईट डिलिव्हरी, खूप जास्त फ्लाईट होती. पुन्हा एकदा वाईड आणि पुन्हा एकदा 2 धावा. कोणता चेंडू न टाकता 4 धावा खर्च केल्यात वाईडमुळे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपण म्हणू शकतो. 2 बॉल 29, 2 बॉल नंतर 29 धावा शिवनेरी संघाच्या. ओंकाराच्या पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे आणि नो देखील आहे. या संघाच्या स्टेप आउट केलाय, फ्लाईट दिली आहे, समोर ओव्हर थ्रोच्या रूपाने देखील येते. नितीन काय बोला दरवेळेस एक धाव काढली. लक्ष दे ना बॉल आता हे थांब. 3 बॉल 41 धावा. 3 बॉल 41 धावा. शिवनेरी हा संघ विजयाच्या दिशेने चाललाय. जर ते हे रन रेट पुढे सरकून मारलाय, सुसाईड अटेम्प्ट म्हणू शकतो आपण हा. एक बॉलला बॉडीने आडवा 1 रन जाऊ दे. थोडा असं आहे कडक गावामध्ये. चेक करून टाक, चेक करून. 41 धावा. 4 बॉल तिसऱ्या ओव्हरचे झालेले आहेत. पाहूया काय करतायत ओंकार. 4 बॉल मध्ये 20 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. नाही सांगायला लागतं, बरोबर करतो. 4 बॉल. पुढचा चेंडू फ्लाईट डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने टॅप मारलेला होता. 1 धाव आली या चेंडूवरती देखील. आणि एक बॉल अडवला ना, एक सिंगल गेली ना, बरोबर रन येत. 43. 5 बॉल 43. हा चौका अडवा, कारण की डबल जाणार इकडे. शेवटचा चेंडू चौकार येतोय का या चेंडूमध्ये. वाईटच्या रूपाने मिळते. +1 देखील मिळेल डबल धमाका ओव्हरमुळे. 45 धावा. आतापर्यंत ओंकारची ही ओव्हर खरंच खूप महागडी ठरली आहे, निर्णायक पण म्हणू शकतो आपण, कारण हा रनचे पुन्हा एकदा वाईट देत आहेत अंपायर आणि मॅच आपण म्हणू शकतो विकतायत ओंकार हांडे. तिसऱ्या
ओव्हरमध्ये त्यांनी खरंच खूप रन कॉज केले, त्या म्हणजे वकांडा फॉरेव्हरच्या दृष्टीने. आणि या चेंडूवरती काय होतं आपण बघूया. मला वाटतं नक्कीच प्रयत्न असेल शिवनेरी संघाचा की लवकरात लवकर ते मॅच संपवतील. ओंकारची ओव्हर खरंच खूप मागणी ठरली आहे. फ्लायटेड डिलिव्हरी लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे, फिल्डरकडे जातोय आणि एक आरामात मारलेला फटका आपण म्हणू शकतो. आणि सुसाईड आत्महत्या रनआउट. 49 12 धावा हव्या. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे शिवनेरी या संघाला. शेवटची ओव्हर नक्कीच आणि बचावाचं क्षेत्ररक्षण रॅपिड शॉट होता. चौकार येतोय. चांगली सुरुवात. एक धाव या चेंडूवरती. इकडे 4 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे शिवनेरी संघाला. एक चौकार आणि गेम ओव्हर. फ्लाइटेड डिलिव्हरी समोर आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपण बघतोय. त्यात एक विकेट भेटते तर माझ्या चौकार जर येतोय इथे तर नक्कीच सामना शिवनेरीकडे झुकेल. आणि जर विकेट येतोय, डॉट बॉल येतोय तर वकांडा जड होतोय. प्रेशर मध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही असतील. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. खरंच हा सामना चुरशीचा होताना दिसतोय. लेग टर्न फ्लाइटेड डिलिव्हरी समोर मारला. कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. क्षेत्ररक्षकाला गाठलाय. प्रेशर जातो तो म्हणजे शिवनेरी संघाच्या फलंदाजावरती. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. म्हणू शकतो की चौकार हा कंपल्सरी आहे जर जिंकायचं आहे. रनचेस देखील कंपल्सरी असणार आहे. 6 धावा त्यांना कशाही करून मिळवाव्या लागतील. स्टेप अप करून मारलेला चेंडू कनेक्ट नाही झाला. फ्लाईट दिली होती या चेंडूवरती आणि 1 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. जर हा चेंडू वाईड किंवा नो टाकत नाहीयेत ते तर वकांडा हा सामना घेऊन जाईल. कमबॅक केली आहे वकांडाने. तिसरे षटक ओंकारचं खरंच खूप महागडं होतं तरी देखील चांगली अशी कमबॅक दिसते आपल्याला वकांडा या संघाकडून. पाहूया अजूनही नो बॉल वरती चौकार अपेक्षा नक्की असेल शिवनेरीची.
फ्लायटेड डिलिव्हरी सिंपल असा बॉल आणि जाऊन दिला चौकात त्यांनी.